जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची ती हसली ना की खूप गोड दिसते रे आणि तिचा चेहरा म्हणजे तर तिच्या निर्मळ मनाचा आरसाच आहे. सर एक सांगू का? हा सांग ना. लहान तोंडी मोठा घास घेतोय पण तुम्ही त्या छत्रीवालीच्या प्रेमात पडलाय. मी हो आधी मला संशय होताच पण आधी मला वाटलं की त्या सायली मॅडम असतील म्हणून म्हटलं देवा साहेबांना वाचव हिच्यापासून. ती सायली हो छे रे बाबा ती मुलगी वेगळ्या ग्रहावरची आहे इथली नाहीये ती. म्हणजे आजीनी तिला माझ्याकडे पाठवलं होतं म्हणून 4 शब्द बोललो तिच्याशी नाहीतर बोललोही नसतो. अच्छा अच्छा पण मला एक कळत नाही साहेब म्हणजे भागीरथी मॅडमनी तिला ऑफिसला का पाठवलं? आमची आजी सगळ्यांवर उपकार करते त्यातलंच काहीतरी असणार. हा तुला सांगतो माझ्या टाईपची नाही ती. अरे तू जा ना चहा घेऊन ये मला जा. हो तुम्ही त्या छत्रीवालीच्या प्रेमात पडलाय म्हणजे ती तिच्या पैशावर नाही तर तुमच्यावर प्रेम करते. अय्यजी माझं श्रीवर खूप प्रेम आहे आणि श्रीलाही मी खूप आवडते असं त्यांनी मला सांगितलं आणि लग्न करण्याबाबत मी मनाने खूप पुढे गेलीये आणि आता मला मागे नाही फिरता येणार. आणि श्रीला हे माहितीये. आम्ही दिवसातनं खूप वेळा फोनवर बोलतो बाहेर भेटतो पण आज फालतू कारणावरून आमच्यामध्ये आर्ग्युमेंट झालं. मी श्रीसाठी एक शर्ट आणला होता तर म्हणाले की मी तुझ्यासाठी आधी गिफ्ट देणार. आता मी म्हटलं त्यात काय फरक पडतोय तर म्हणाला नाही मी आधी तुला देणार मग तू मला द्यायचं. शब्दाला शब्द वाढला आणि मी चिडले आणि मी आणलेला शर्ट तिथेच टाकून निघून आले. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही एवढे पुढे गेला आहात आम्हाला कल्पनाच नव्हती. एका शब्दाने बोलला नाही हा पोर. विसरला असेल बहुतेक. हो हो विसरला असेल नाहीतर श्रीने आम्हाला सांगितलं असतं. नाही आपण ना सरळ श्रीलाच विचारूया या बाबतीत. नको 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 ऍक्च्युली श्रीने मला सांगितलं की इतक्यात आपल्याबद्दल घरात काही बोलू नकोस. त्यानं तुला सांगू नको म्हणून सांगितलंय तर तू आम्हाला सांगायला नको होतस ना. हो अय्यजी बरोबर बोललात तुम्ही. माझी आई असती ना तर मी हे सगळं तिलाच सांगितलं असतं. माझं मन मी तिच्या समोरच मोकळं केलं असतं. श्री सोडला तर माझं कोणीच फ्रेंड नाहीये. मनातलं कोणाला तरी सांगावं असं वाटणार ना. सायली मला तुझी अडचण समजू शकते पण आता ती म्हणते तर तिचं सिक्रेट ठेवायला हवं नाही का? हो ठीक आहे आम्हाला पटलंय म्हणून नाही पण तुला असं वाटतंय म्हणून आम्ही श्रीला काही सांगणार नाही.
तुम्हाला भेटले ना की मला आईला भेटल्यासारखं वाटतं. येऊ मी? आजी नमस्कार कर. अगं सुखी राहा. आई अगं नको, आईना नमस्कार केलास ना आम्हाला पोचला तो. आणि आमचे आशीर्वाद काय आहेतच ग तुझ्या पाठीशी सदैव. मी ना देवाला पुन्हा एकदा साकडं घालणार आहे तुमच्या दोघांचं सगळं व्यवस्थित व्हावं म्हणून. आणि अगं आम्ही जशा श्रीच्या आई आहोत तशा तुझ्याही आहोत. मी येते आता. ये. हे नंदन साहेब काय झालं? मला चिमटा काढ. साहेब तुम्ही माझे साहेब आहेत, मी चिमटा कसा काढू? अरे मी साहेब आहे म्हणूनच सांगतो, चिमटा काढ मला. मी जागा आहे. सर नमस्कार. सर नमस्कार करताय ना? काय म्हणताय, कसे आहात? मी मजेत एकदम. तुम्ही आज इथे कशा? या फाईलवर सरांच्या काही सह्या हव्या होत्या. हो का? सर तुम्ही बसा ना. बसा 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 बसा. अहो तुम्ही पण बसा ना. नाही, आय एम ऑल राईट. हो नाही बसा. सर त्यांना बसायला सांगताय ना? बसा. हा बसा बसा बसा. सह्या नाही का? द्या. सर सह्या करायच्यात. तुम्ही चहा घेणार? लगेच आणतो, एकदम गरम मसाला टाकून. तुम्ही चहा आणायला कुठे चाललाय? किचन मध्ये. चहा मी आणतो ना. तुम्ही बसा बसा बसा. आलोच. साहेब चहा साखरेचे डबे सापडणार नाहीत तुम्हाला. तुम्ही अकाउंटंटला साहेब म्हणता? चिडलेत ते माझ्यावर. आणि एकदा ते चिडले ना की मग सगळ्यांनाच ते साहेब म्हणतात. ऑफिस मधल्या पिऊनला पण साहेब म्हणतात ते. म्हणा बरं एकदा. साहेब हे बघा. चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात आमचे सर. चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात. म्हणजे ऑफिस मधला सगळा स्टाफ खूप चहा पितो ना, म्हणून मग ते चहा साखरेचे डबे लपवून ठेवतात. मग त्यांना कोणी भेटायला आलं की ते स्वतःच डबे काढून आमच्या हातात देतात. तेच म्हणतोय ना मी. तुम्ही दोघं इथे गप्पा मारत बसा, मी पटकन एक फक्कड चहा घेऊन येतो. तुम्हाला सांगतो, एकदा माझ्या हातचा चहा प्यायल ना तर दुसऱ्या कोणाच्या हातचा चहा तुम्ही पिऊच शकत नाही. आमच्या भागीरथी मॅडम आहेत ना, त्यांना देखील माझ्या हातचा चहा खूप आवडतो. भागीरथी मॅडम? हो, आमच्या मालकीन बाई. अहो ज्यांनी या कंपनीची स्थापना केली. हे माहितीये मला, पण तुमच्या आजीला तुम्ही मॅडम म्हणता? ऑफिसमध्ये. हा ऑफिसमध्ये मॅडम म्हणतात ते. त्याचं काय नातं वगैरे सगळं घरी ना. इकडे एकदम प्रोफेशनल. इथे आजी वगैरे नाही म्हणत. हेच आजी म्हणायला लागले तर ऑफिस मधले सगळेच त्यांना आजी म्हणतील ना. आजी म्हणायला लागले तर कसं चालेल?
मॅनर्स. मॅनर्स. काय झालं? मच्छर मच्छर फार वाढलेत ऑफिसमध्ये. फार वाढलेत. मी सरांना नेहमी सांगतो, तुम्ही एवढे नम्र राहू नका. तुम्ही कंपनीचे मालक आहात, मालकासारखं वागलं पाहिजे नाही का? कंपनीचे मालक आहात तुम्ही, तुम्ही मालकासारखंच वागलं पाहिजेत. हा, बसा तुम्ही. मी कंपनीचा मालक आहे. मालकाने मालकासारखं वागलं पाहिजे. अकाउंटंट, तुमचा पगार उद्यापासून डबल. तुम्ही चहा घेणार का? इथे बाजूला एक 5 स्टार हॉटेल आहे, तिथून मागवतो ना हवं तर. नाही नको. अहो घ्या ना, आपली ओळख आहे, आपलं खातं चालतं तिकडे. हा, नाही खरंच चहा वगैरे नको. त्या सह्या करायच्या तेवढ्या केल्यात तर बरं होईल. हा बोला ना, कशावर पाहिजे सह्या? साहेब. अकाउंटंट, मी मॅडमला सह्या देणार. बोला, कुठे कुठे सह्या हव्यात? सर, प्रत्येक पेपरवर जिथे जिथे क्रॉस मार्क केलाय ना, तिथे तुमची सही हवी आहे. क्रॉस. हा, आणि सर, बँकेच्या व्यवहारांना जी पर्टिक्युलर सही करता ना, तीच करा. म्हणजे किती सह्या आहेत तुमच्या? अकाउंटंट, हा, किती सह्या आहेत माझ्या? एक सही आहे तुमची, पण ती आता तुम्ही नाही करू शकत. का? मॅडम इतक्या लांबून आल्यात, त्यांना काय असं परत पाठवायचं? नाही नाही, मी सह्या करणार. नाही पण अहो साहेब, ज्याच्यावर सह्या करायच्या आहेत त्या आधी वाचलं पाहिजे ना डॉक्युमेंट. पण सरांनी सगळं वाचलंय. कधी? सर, तुम्ही बँकेत येऊन गेलायत ना? मला नाही आठवत आहे. आठवत नाहीये? व्याप. सरांच्या डोक्यावर सॉलिड टेन्शन असतं ना, व्याप खूप आहे त्यांना. म्हणजे तासाभरापूर्वी केलेलंही लक्षात राहत नाही त्यांच्या. मी स्वतः फाईल वाचतो आणि तुम्हाला आणून देतो. खरं तर फक्त 2 सह्या करायच्या होत्या. मी नाही करणार सह्या. का पण? मी मालक आहे. मी देतो फाईल, बँकेत येऊन फाईल देतो तुम्हाला स्वतः. ठीक आहे मग, मी निघते. हा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. चला. एकदा माझ्या हातचा चहा पिऊन गेला असतात तर. नाही, पुन्हा कधीतरी नक्की. छत्री जाम आवडली सरांना. खूप आवडली आहे मला ही छत्री. 7 वर्षापूर्वी अशी छत्री मला 60 रुपयाला भेटली आणि ती 7 वर्ष टिकली. एकदा आहे ना, असा पावसात जात होतो तेव्हा खूप सोसाट्याचा वारा सुटला आणि छत्रीच्या 2-3 तारा तुटल्या. मग ती मी रिपेअरला दिली. आमच्या नाक्यावर आहे ना एक छत्री शिवणार आहे, त्याच्याकडे दिली होती शिवायला. 4-5 वर्षात 3-4 वेळा झालं असं. आता तो रिपेअरिंग करणारा माझ्या ओळखीचा झालाय. आपल्याला डिस्काउंट सुद्धा देतो 2-3 रुपये. सिम्पल लिव्हिंग हाय थिंकिंग. माझा सर एकदम सिम्पल माणूस आहे. मी येते. हा, मी येतो ना तुम्हाला सोडायला. नाही नको, इट्स ओके. संध्याकाळी बस स्टॉपला भेटूच. हो, भेटूया ना. येऊ मी सर? हो हो. सर, त्यांचा अकाउंटंट फाईल सही करून आणून देतो म्हणाला बँकेत. आश्चर्य आहे, तू तिथे गेलीच होतीस
2 सह्या करून दिल्या असत्या तर आपलं काम झालं असतं, म्हणजे फाईल पुढे सरकवता आली असती. पण काय हरकत नाही केली सही. मोठा माणूस. सर हं? तुम्ही त्यांचं खूप कौतुक करता आणि मोठा माणूस आहे म्हणता. म्हणजे मला जरा विचित्रच वाटले ते खूप शिकले नाही आहेत का हो? कोण? गोखले. जान्हवी, परदेशात जाऊन मॅनेजमेंट का काय ते शिकून आलेत. ते एकदम सॉफिस्टिकेटेड माणूस. मला ना त्यांचा अकाउंटंट त्यांच्यापेक्षा जास्त सॉफिस्टिकेटेड वाटला. नाही म्हणजे तेही चांगले आहेत, हुशारही असतील. काय बोलतेस काय तू जान्हवी? पैशाची निजास नाही. मोठा माणूस, एकदम नम्र. हो, नम्र म्हणजे मला चहा करून द्यायला स्वतः उठले. काहीतरीच काय जान्हवी. हो सर. आणि काय तो शब्द होता बरं? हा, मी एकदम फक्कड चहा बनवतो म्हणाले. आणि म्हणत होते की ही छत्री 7 वर्षापूर्वी 60 रुपयाला भेटली आणि तीच छत्री म्हणे शिवून वापरतायत ते गेली 7 वर्ष. त्यांचं तर म्हणणं होतं की आता तो छत्रीवालाही ओळखीचा झालाय, 2-4 रुपयाचा डिस्काउंट देतो त्यांना. तू नक्की गोखले गृह उद्योग मध्येच गेली होतीस ना? गोखले असं म्हणाले 60 रुपयाला छत्री भेटली? हो सर. त्यांची ती छत्री आहे ना, त्याची तार निघाली होती, तर त्यांच्या काय घराच्या बाहेरच तो छत्रीवाला बसतो, त्याच्याकडून शिवून घेतली ती आणि 7 वर्ष तीच वापरतायत. म्हणून ते इतके श्रीमंत असतील का जान्हवी? 7 वर्ष एकच छत्री वापरतायत. मला एका पावसाळ्यात 7 छत्र्या लागतात. हरवतात, चोरी होतात, टॅक्सीत राहतात. आणि गोखले 7 वर्ष एकच छत्री वापरतायत, ती सुद्धा शिवून. आणि ती छत्री त्यांना 60 रुपयाला भेटली छत्री. तुला सांगतो जान्हवी, नक्की रॉंग नंबर असणार. हॅलो. काय? बटाटे घेऊन येऊ? कोथिंबीर संपली. अच्छा, आणि फॉल पिकोला टाकलेली साडी पण घेऊन यायची. अहो बाई, काय काय समजताय काय तुम्ही? अहो तुम्ही बँकेत फोन केलाय. हा, अहो तुम्ही तुमच्या नोकराला फोन करा. नोकर आणि नवऱ्यातला फरक माहित नाही तुम्हाला? मी सांगतो ना. अहो नोकराला निदान पगार तरी मिळतो. हो, अहो नवरा म्हणजे बिन पगाराचा गडी असतो, हमाल असतो. तुम्हाला सांगतो, आमच्या घरी तेच. घरात गेलो की च्याव 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 च्याव. कंटाळा आलाय, कंटाळा. तुम्ही कोण बोलताय? स्मिता? कोण स्मिता? माझ्या स्मिता? अगं मग हे आधी नाही का सांगायचं? मी इतका वेळ फालतू बडबड करतच बसलो नसतो ना. नेहमीप्रमाणे नुसतं आपलं हो हो ह एवढंच केलं असतं. हो हो, बरोबर आहे तुझं. सॉरी, थोडीशी ओव्हर ऍक्टिंगच झाली. थोडीशी ओव्हर ऍक्टिंग? अरे तू ओव्हर ऍक्टिंग करत होतास का नर्वस होतास तेच कळत नव्हतं. अरे किती बोलतोस बाबा. आणि छत्रीबद्दल बोलायची काय गरज होती? मला वाटलं फ्रेंडशिप बद्दल बोलावं त्या छत्रीवालीशी. चुकलो. वा, तुला वाटलं. असो, तुझा तरी काय दोष बाबा याच्यात. मीच तुला बॉसच्या चेअरमध्ये असं अचानक बसवलं ना, आणि आपलं प्रिपरेशनही झालं नव्हतं. हो साहेब, तुम्हाला एक सांगू का? बोला. ती छत्रीवाली आहे ना, खूप गुणी आणि सुसंस्कृत मुलगी आहे. तुम्ही विचारून टाका तिला. काय विचारू? साहेब, बाकीच्या बाबतीत तुम्ही हुशार आहात, पण ह्या बाबतीत जरा कच्चे आहात. नाही म्हणजे ती छत्रीवाली आहे ना, ती तुम्हाला शोभणारी आहे. मी तिच्या बाजूला उभे होतात ना, तेव्हा अगदी लक्ष्मीनारायणचा जोडा वाटत होता. तुला खरंच असं वाटलं? वाटतं म्हणजे खात्री आहे साहेब.